मार्केटमध्ये गेल्यानंतर हरभऱ्याची भाजी आणली. म्हटलं आज चला हरभऱ्याची सुकी भाजी बनवून घेऊया. तर त्याच्यासाठी एका कढईमध्ये ही भाजी मी काढून घेतलेली आहे. याला नंतर मी धुवून घेतलं, कारण याला माती चिकटलेली असते आणि त्याच्यामुळेच याला धुणं गरजेचं आहे. इकडे मी कढई गरम करायला ठेवली आणि भाजी छान कट करून घेतलेली आहे. हरभऱ्याची भाजी बनवत असताना मी आणखीन बरेचसे पदार्थ बनवले होते आणि त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की पहा. इथे भाजी छान कट करून घेतली. कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. नंतर याच्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून घेतले. मोहरी जिरे छान तडतडले की वाटून घेतलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी मीठ पण घालून घेतलेलं होतं. नंतर इथे कट करून घेतलेली ही भाजी छान याच्यामध्ये घालून घेतली आणि साधारण 4 ते 5 मिनिटं याला मी परतून घेतलेलं आहे. सर्वात शेवटी इथे आता शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं आणि परत 3 ते 4 मिनिटं याला मी छान परतून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने हरभऱ्याची सुकी भाजी बनवली की चवीला एकदम छान अशी लागते. आजची हरभऱ्याची सुकी भाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चला परत भेटूया, तोपर्यंत बाय बाय.